प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही बघत आहात की सुरुवातीला हे सगळेजण त्या दांडियाची तयारी करत असतात. अंकिता, हेतल, बयो आणि इरा सुद्धा. तर आता हे सगळेजण चर्चा करतात कसं करायचं, कसा प्रोग्राम आहे, काय आहे. तर आता या आरवला कसल्या तरी फुलांच्या माळा लागत असतात आणि त्या नेमक्या तिथे नसतात आणि त्या स्टोरूम मध्ये असतात. मग आता ही हेतल तेच सांगत असते की त्या माळा इथे नाहीये, स्टोरूम मध्ये आहेत. आता अंकिता आरवला म्हणते, जा ना आरव, आण ना त्या माळा जाऊन. आता आरव म्हणतो, तुला कळतं का अंकिता मी काय करतोय. आता त्याला नीट बोलता येत नाही कारण त्याच्या तोंडामध्ये कैची का काहीतरी समथिंग असं त्याने धरलंय अलगदपणे. तर आता ही अंकिता म्हणते, नीट बोल ना, मला नाही कळते तू काय बोलतोयस ते. आरव आता खाली उतरतो आणि म्हणतो, मला कसं जमणार आहे अंकिता, बघ केवढा पसारा आहे माझ्याकडे. अंकिता आता वैभवीला सांगते, वैभवी जा ना प्लीज, आण ना तू स्टोरूम मध्ये, पटकन जा पळत पळत आणि लगेच आण. आता पोटे सर या सगळ्यांची तयारी बघत असतात आणि अंकिताने वैभवीला त्या स्टोरूम मध्ये पाठवलंय हे पोटे सरांनी ऐकलंय. आणि आता पोटे सरांना असं वाटतंय की ही त्यांच्यासाठी फार चांगली संधी आहे, त्यांना वैभवीला त्रास द्यायचा आहे ना म्हणून. पोटे सर आता वैभवीला एकांतात गाठायचा प्रयत्न करतात. प्रेक्षकांनो, ते खूपच म्हणजे त्यांची मर्यादा सोडून वागतायत. तर आता पुढे आपण बघतोय विशाल आलाय खाली आणि हे सगळेजण विशालला म्हणतात की काय सर, कसे आहात तुम्ही, तुम्ही थांबणार आहात ना गरबाला. विशाल म्हणतो, हो मी तसं ठीक आहे. मग आता अंकिता म्हणते, आजची गरबाची रात्र खूप स्पेशल आहे बरं का इरासाठी विशाल सर. आता विशाल तिच्याकडे बघतो आणि इरा अंकिताला जरा खुणवते, काय बोलतेस. तर ह्या दोघी मैत्रिणी चिडवत असतात अंकिताला, सर आम्ही छान रोमॅन्टिक गाणे लावू, पण हेतल म्हणते सरांना कसं डान्स करता येईल, सरांना बरं नाहीये ना. आता ही अंकिता म्हणते, काय हरकत नाहीये, इरा त्यांच्यासाठी खेळते ना, तर मग ते चेअर करतील इराला. तर आता बयोला हे सगळं असह्य होतंय ऐकणं आणि इकडे पोटे सर या वैभवीला जाताना बघतात स्टोरूम मध्ये आणि इकडे बयो सुद्धा वैभवीला शोधत असते आणि ह्या सगळ्या सांगतात की ती स्टोरूम मध्ये गेली आहे. आणि बयो आता वैभवीला शोधत शोधत स्टोरूम पर्यंत येते, पण तोपर्यंत हे पोटे सर पुन्हा एकदा वैभवीला बॅट टच करत असतात. वैभवी त्यांना प्रतिकार करत असते पण ती खूप घाबरट आहे, त्यामुळे पोटे सर तिला जास्तीत जास्ती घाबरवतात. वैभवीला ते मुद्दाम म्हणतात की तू कोणाला सांगू नकोस, हे बघ तू शांत बस, तुला पास व्हायचंय ना, तू मला सहकार्य कर, असे अतिशय गलिच्छ आणि असभ्य भाषेमध्ये ते तिच्याशी बोलतायत. वैभवीला कळतंय हे सगळं चुकीची गोष्ट आहे, पण वैभवी त्यांना प्रतिकार करू शकत नाहीये. ते पोटे सर तिच्या अंगाला हात लावायचा प्रयत्न करतायत आणि काहीतरी फालतू कारण सांगतात. नोट्स वाचले मी बाळा, तुझ्या कल्याणासाठी आलोय मी इथे, चांगल्या लिहिल्यास तू नोट्स, हे बघ तुला जर चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल तर तुला मी सांगतो तसं करावं लागेल. वैभवी आता स्वतःला सोडून घ्यायचा प्रयत्न करत असते तेव्हा पोटे सर म्हणतात, जा ना, तुला जायचंय तर जा, खुशाल जा, पण तुझ्या बाबांना फोन करून सांगेल मी. आता इकडे बयो वैभवीला शोधत शोधत वर येते स्टोरूम मध्ये. आता एका पॉइंटला वैभवी चिडते आणि म्हणते, सर सोडा मला, कारण ते आता तिला हात लावायचा प्रयत्न करतात. तेव्हा आता हे पोटे सर म्हणतात, मी ओरडून बोलतोय का तुझ्याशी वैभवी, तू माझ्याशी रिस्पेक्टफुली बोल, मी हळू बोलतोय की नाही तुझ्याशी. काय सांगू प्रेक्षकांनो, मला हा सीन तुम्हाला एक्सप्लेन पण करावासा वाटे ना. तर आता ही वैभवी स्वतःला खूप सोडवायचा प्रयत्न करते आणि मग तेवढ्यात तिथे बयो दरवाजा वाजवून ओरडत असते बाहेरून, अगं वैभवी दरवाजा उघड. आता ही दरवाजा उघडते तेव्हा ती खूप घाबरलेली असते. आता बयो विचारते तिला, काय ग वैभवी काय झालं, अगं तुझ्या डोळ्यात पाणी, का घाबरली आहेस का. पण वैभवी बयोला टाळते, काही नाही म्हणून तिथून निघून जाते. बयोला जरा शंका आलीये खरी, काहीतरी गडबड आहे. प्रेक्षकांनो, जेव्हा वैभवी दरवाजा उघडणार असते तेव्हा पोटे सर तिला धमकवतात की कोणाला सांगितलंस ना तर तुझा जीव जाईल. असेच असतात असे वाईट लोक. असो, तर आता इकडे विशाल विचार करत असतो, काही झालं तरी इराला मी आज सांगून टाकणार आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून. तेवढ्याच शुभमकर येतात तिथे आणि म्हणतात, काय रे विशाल, कसं वाटतंय तुला. आणि आता त्याला चेक करतात. विशाल म्हणतो, बरं वाटतंय सर, पण जरा पेन वाटतंय. मग शुभमकर म्हणतात की मग पेन किलरचा डोस वाढवू का तुझा. विशाल म्हणतो, नाही सर, आहे मॅनेजेबल. आता शुभमकर म्हणतात की आता तू बऱ्यापैकी रिकवर झालायस, आता संध्याकाळी तुला डिस्चार्ज पण मिळू शकतो. तर आता विशाल त्यांना थँक्यू म्हणतो तेव्हा शुभमकर म्हणतात, थँक्यू मला नाही, माझ्या दोन्ही लेकींना म्हण, माझी इरा तुझ्यावर फार जीवापाड प्रेम करते रे. तुझा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा ती खूप घाबरली होती, तुला सोडून तर जातच नव्हती, म्हणजे मी कसं बसं तिला घरी पाठवलं. खरं सांगू तुला विशाल, अरे इरा अशीच आहे रे, खूप जीव लावते आणि जीव लावला ना तर साथ सोडत नाही बघ. तुला जरा विचित्र वाटत असेल ना मी एकदम तुझ्याशी अशा विषयावर बोलतोय,
म्हणजे मी माझ्या मुलीच्या बॉयफ्रेंडशी हे बोलतोय. हे बॉयफ्रेंड शब्द त्यांनी खूपच हायलाइट केला. प्रेक्षकांनो, बॉयफ्रेंड वगैरे काही नसतं. कशाचा बॉय आणि कशाचा फ्रेंड. घरात भाऊ आहेत, बाबा आहेत, पुष्कळ झाले. भाऊ आणि बाबा आपले फ्रेंडच असतात. घराबाहेरचं कधी कोणी आपलं नसतं. मी एक फक्त माझ्या मैत्रिणींना किंवा ज्या अनमॅरिड मुली आहेत त्या ऐकत असतील तर त्यांना हे सांगू इच्छिते प्रेक्षकांनो, एक मैत्रीण म्हणून सल्ला देतीये. असो, तर आता विशालला ते शुभंकर म्हणतात, मला जेव्हा कळलं ना की तुझं आणि इराचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा मला प्रचंड आनंद झालाय आणि त्याचं कारण तू आहेस. जरा इरा हट्टी आहे रे माझी, पण तितकंच ती खूप प्रेम करेल रे तुझ्यावर आणि ती प्रेमळ आहे. आणि मला जेव्हा कळलं की तुझ्यासारखा शांत आणि समजूतदार प्रेमळ मुलगा तिच्या आयुष्यात आलाय तेव्हा इराबद्दलची माझी तर चिंताच मिटून गेली. बघ, जे काही आपण हे मालिकेमध्ये बघतो, ऐकतो, हे सगळं काल्पनिक असतं. त्याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नसतो. फक्त आपण आपले काही जे वाईट चांगले अनुभव असतात ते आपलं काहीतरी या माध्यमातनं म्हणजे डोक्यात घ्यायचे असतात, बाकी सोडून द्यायचं, जस्ट एंटरटेनमेंट. तर आता हा विशाल सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही समजताय तसं काही नाहीये, पण शुभंकर त्याच्या बोलण्याकडे जरा इग्नोर करतात. ते म्हणतात, अरे माहितीये मला विशाल, तुला तुझं कौतुक केलेलं नाही आवडत, पण माझी इरा प्रेमळ आहे रे. गौतमीचा आणि माझा डिवोर्स झाला म्हणून जरा ती अशी वागते. तिने खूप फेस केलं ना. पण आता तुझ्या येण्यामुळे माझी इरा खूप स्टेबल झाली आणि आता ती सगळं मॅच्युरिटी हँडल करायचं शिकते. तिला जप. ती खूप प्रेमळ आहे रे विशाल, तिला जप. तर आता म्हणजे असं प्रेमाने ते त्याच्याशी बोलतात. तेवढ्यात त्यांना बोलावू येतं बाहेरनं. तेव्हा ते म्हणतात, अरे विशाल, मी तुझ्याशी खूपच बोलत बसलो ना, इराला सांगू नको बरं आपल्या दोघांमध्ये असं बोलणं झालंय, नाहीतर म्हणेल की माझ्या मित्राला किती लेक्चर दिला तुम्ही. विशाल म्हणतो, नाही सांगणार सर. आणि आता शुभंकर सर तिथून निघून जातात. आता या विशालला म्हणजे आतापर्यंत बयोवर ओझं होतं प्रेक्षकांनो, पण आता विशालवर सुद्धा हे अपेक्षांचं ओझं वाढतच चाललंय. तर आता बघूयात पुढे काय काय घडतंय. तर आता इकडे इरा विशालला म्हणत असते की विशाल चल ना, आपण बाहेर जाऊया. अरे आरव दादाने खूप छान कुर्ता आणलाय तुझ्यासाठी. आता विशाल तिला पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो की अगं इरा, मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय. मग आता इरा म्हणते, अरे हो मला पण बोलायचंय, पण आहे ना मी ना आवरलं नाहीये रे विशाल, आपण नंतर बोलूयात ना. विशाल म्हणत असतो, ऐक ना माझं इरा जरा. तर आता इरा म्हणते, अरे हो ठीक आहे, ऐकू, बोलू, आपण सगळं करू. आपला पहिला सण आहे, प्लीज 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 आपण ना छान एन्जॉय करूया. मला माहिती आहे आपली पहिली डेट अर्धवट राहिली आणि खूप काही करायचं आपल्याला, पण तू लवकर लवकर बरा हो आणि चल, मी बोलत काय बसले तुझ्याशी, चल चल आपण लवकर तयार होऊयात. आणि आता ती त्या विशालला घेऊन जाते तिकडे खाली कुठेतरी. तर आता इकडे बयो आलेली असते घरी. तेव्हा इरा तिला म्हणते, ए बयो, अगं कशी दिसते बघ ना मी, चांगली आहे का माझी हेअरस्टाईल? मग एक काम करतेस का, तूच छान करून दे ना माझी हेअरस्टाईल, मला विशाल समोर खूप मस्त दिसायचं आहे. आता बयो तिला म्हणते, बरं करून देते तुझी हेअरस्टाईल. आता इरा म्हणते, मस्त कर हेअरस्टाईल, असं छान अगदी विशालने मला पाहिला अशी मिठी वगैरे मारली पाहिजे. आता गौतमी येते तिथे आणि म्हणते, अरे वा इरा, तुझी तयारी तर जोरातच चालली आहे. आधीच बयोने हिचा पचका केलाय, त्यामुळे हिला तोंडच राहिलेलं नाही आता इराशी बोलायचं. तर आता ही इराला म्हणते, बेटा इरा छान दिसतेस. तर आता ती लगेच दृष्ट वगैरे लागू नये म्हणून काजळ लावत असते इराला. अरे बेटा किती गोड दिसतेस तू, अगदी मम्मावरच गेली आहेस. तर आता ही काजळ लावणार, तेवढ्यात इरा तिच्यावर वसकते आणि म्हणते, काय आली आहेस तू इथे, जा इथून, मला आवरू दे माझं. गौतमी म्हणते, अगं असं काय करतेस इरा, बसू देत ना मला जरा तुझ्याजवळ जरा वेळ. गौतमी म्हणत असते, अगं असं काय करतेस इरा, मी सहज आले होते, काय प्लॅन आहे तुझा सांग तरी मला. पण आता ही इरा इतकी रोडली तिला हकलून देते, म्हणजे तिच्या हाताला धरून बाहेर हकलून देते आणि बयोला म्हणते, बयो चल ना, कर ना माझी हेअरस्टाईल. आणि आता बघा प्रेक्षकांनो, कार्यक्रमाची वेळ झाली आहे, सगळेजण छान नटून थटून आले आहेत. बयो पण खूप गोड दिसतीये आणि इरा सुद्धा. तर आता अंकिता म्हणत असते, छान झाली आहे ना सगळी तयारी. आणि आता ही बयो म्हणते, वैभवी कुठे गेली आहे, ती दिसत नाहीये. आता ही हेतल म्हणते, अगं ती येणार होती, तिचं काहीतरी काम आहे वाटतं हॉस्पिटलमध्ये आणि मग येणार आहे ती. आता ही विचार करते, बयो वैभवीचं काय काम असेल हॉस्पिटलमध्ये, का नसेल आली ही. तर आता या पोटे सरांनी तिला ब्लॅकमेल केलंय, तिला बोलवलंय त्यांनी एकांतामध्ये बाहेर आणि तिच्यासोबत काहीतरी वाईट करायचा त्यांचा विचार आहे. आता वैभवी त्यांनी सांगितलं तर तसं हॉस्पिटलमध्ये गेली आहे. आता पोटे सर तिला म्हणतात, कोणाशी बोलू नकोस, तुला मी इथे बोलवलं त्याचं काय कारण आहे माहिती आहे का तुला. आता ही वैभवी पडते अक्षरशः खाली, कारण तिला एकतर आधीच भीती वाटत असते, तिचे पाय थरथरायला लागतात. तेव्हा पोटे सर तिच्यासमोर असे मांडी घालून बसतात आणि म्हणतात, काय पडलीस ग, अगं काय तू, अगं सोड, इतकं टेन्शन नको घेऊ, अगं तुला प्रॅक्टिकल द्यायचंय ना म्हणून मी तुला इथे बोलवलंय, आता तू माझ्या तावडीतून नाही सुटणार वैभवी.
प्रेक्षकांनो, मी तुम्हाला हा सीन नाही सांगितला तर चालेल का? मला ना असं काहीच्या काही सांगायला नाही आवडत. आता तुम्ही म्हणजे बघा की ते काहीही बोलतायत तिला, "तू नापास झाली तर कसं होईल? तुझं बाबाला सांगू का?" ते तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी लगट करतोय तो माणूस. अतिशय गलिच्छ भाषेमध्ये तो तिच्याशी बोलतोय. ती वैभवी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असते आणि हा दरवेळेला तिला बॅड टच करायचा प्रयत्न करतोय. तर आता एका पॉइंटला वैभवी खूप घाबरलेली असते. कारण आता हा पोटे सर तिला म्हणत असतो की तू संध्याकाळी येणार आहेस, केसांमध्ये गजरा माळून ये वगैरे वगैरे. आता वैभवी म्हणते, "सर तुम्ही असं का वागताय? तुम्ही आमचे आदर्श आहात ना, तुम्ही डॉक्टर आहात ना, असं का वागताय तुम्ही?" आता लगेच पोटे सर म्हणतात की "अगं आदर्श सर, अगं ते शुभंकर सर आहेत. अगं त्यांच्यामुळे आमच्यावरचं ओझं वाढतं ग, काय सांगू तुला. नाही आदर्श वगैरे सोडून दे सगळं, पण काय ना मी जे सांगितलं ते लक्षात ठेव. येशील ना तू संध्याकाळी." आता बयो वैभवीला शोधत शोधत आली आहे दवाखान्यामध्ये. आता वैभवी खूप रडत असते. ती म्हणत असते, "सर सोडा ना मला, मी तसली मुलगी नाहीये." आता पोटे म्हणतो, "मी पण तसला माणूस नाहीये ग, पण तू मला सहकार्य करशील ना?" आणि तिला प्रत्येक वेळेला ब्लॅकमेल करून संध्याकाळी ये असं बोलत असतात. वैभवी कसंबसं पोटे सरांच्या तावडीतून जरा लांब जाते आणि आता एकदम तिथे बयो आलेली आहे आणि आता बयो वैभवीकडे बघते आणि वैभवीच्या जवळ येते. नाही म्हणता म्हणता मी तुम्हाला अख्खा सीन सांगून दिला प्रेक्षकांनो. असो तर आता बयो म्हणते, "काय झालं वैभवी, कुठेस तू? आणि अगं रडतेस की त्या, काय आलंय तुला? घाम काय येतोय तुला एवढा?" वैभवी आता बयोला काहीच बोलत नाही. तिचं ॲप्रन नीट करते आणि निघून जाते. आता बयोला शंका येते, काहीतरी गडबड आहे. अशी का करत होती वैभवी? का घाबरली आहे इतकी? आणि आता बयोने बघितलंय पोटे सर मागच्या दरवाजानी जाताना. आता मात्र बयोची शंका खरी ठरते की काय असं तिला वाटायला लागलंय. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढचा प्रोमो तर धमाकेदार दाखवलाय. नंबर 1 प्रोमो आहे बयोचा पुढचा. पुढे आपण बघणार आहोत पोटे सर वैभवीला बोलवण्यात यशस्वी झालेत आणि आता ते वैभवीला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा या सगळ्याच्या सगळ्या पोरी आल्यात दांडिया घेऊन आणि या पोटेची अशी धुलाई करतात का नाही, का कधी पाहिली होती का नाही याने. आणि आता बयो म्हणते, "समजतोस काय तू स्वतःला?" बयो त्यांना म्हणते, "समजता कोण तुम्ही स्वतःला? स्त्रीच्या शक्तीचा अनादर करता. आता स्त्री शक्ती काय असते ना ते दिसेल तुम्हाला." आता या सगळ्याच्या सगळ्या मिळून त्याला असं मारता का नाही टिपऱ्याने. आणि त्या पोटे सरांना बयोमध्ये देवीचा साक्षात, पोटे सरांना बयोमध्ये देवी दिसते. प्रेक्षकांनो, छान दाखवलाय त्यांनी एपिसोड आणि बयो देवीच्या स्वरूपामध्ये तर खूपच गोड दिसली आहे. कसा वाटला आजचा भाग कळवा आणि प्रेक्षकांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.